हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई ज़रूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। गाइस, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या पर्सनल लोन का पेमेंट ड्यू है तो डेट कलेक्शन टीम की तरफ से आपको कॉल्स आएगी, वो आपको रेगुलर फॉलोअप करते रहेंगे। कॉल्स भी आएंगे और विजिट्स भी होगी, ये उनका काम है। लेकिन इनके काम के अंदर कुछ नियम है, ग्राहक के भी कुछ अधिकार है। रिकवरी के एजेंट आपके साथ में बदतमीजी या हरासमेंट की कोई भी एक्टिविटी नहीं कर सकते। अगर रिकवरी वाले आपको परेशान कर रहे हैं या आपको किसी प्रकार का हरासमेंट झेलना पड़ रहा है रिकवरी वालों की तरफ से, तो आप हमारी पेड सर्विस का लाभ ले सकते हैं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप करें, हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। गाइस, अगर वीडियो पसंद आती है तो वीडियो को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टैक्ट्स में जरूर शेयर करें। चैनल पर नए हो तो चैनल को जरूर सब्सक्राइब करें, और कौन सा कॉन्वर्सेशन ये वाली वीडियो में आपको सबसे ज्यादा पसंद आया वो कमेंट करके जरूर बताएं। आइए स्टार्ट करते हैं ये वीडियो, देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ढुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हेलो। हॅलो, हा अनिल कुमार बोलतोय. अनिल कुमार. हा हॅलो, बोलतोय. हा आयडीएफसी मधनं मंगेश बोलतोय. सर, EMI चे पैसे नाही भरले तुम्ही अजून. हो, नाही भरले अजून. का नाही भरले? काय प्रॉब्लेम काय येतो तुम्हाला? 2 महिने लागतील. पेमेंट नाही करत तुम्ही. 2 महिने का लागतील? 2 महिन्यानंतर माझ्याकडे फंड येईल ना, त्यानंतर मी याला सेटल करून क्लोज करणार आहे. 3 महिने पैसे नाही भरले. आता तुमचा जो EMI अमाऊंट आहे 3,921 रुपये, तुम्हाला EMI पेमेंट करून द्या मला आत्ताच्या आत्ता. नाही, सध्या 1 रुपयाची पेमेंट नाही होत याच्यामध्ये. याला जे काय 2 महिन्यानंतर पेमेंट होईल. का नाही होणार? 3 महिने पैसे नाही भरले तुम्ही. आता का नाही होणार? पैसे अजून 3 महिने पैसे नाही भरत मी. पैसे भरून द्या. का नाही भरणार तुम्ही पैसे? मला भरायचे नाही, मला भरायचेच नाही, त्यामुळे नाही भरणार मी. लोन का घेतलं मग? डिफॉल्ट करण्यासाठी घेतलेला मी. डिफॉल्ट करण्यासाठी घेतलं का? हो. हम पैसा देना जानते तो लेना भी जानते. आपके जेब से हाथ काढून दाखव ना पैसे माझ्याकडनं. कसं पैसे काढणार? काढून दाखव ना. करणार पैसे भरायचे येते तर हे सांगा ना. मी 1 रुपयाची पेमेंट नाही करत. बोल, तू कसं पैसे काढणार माझ्याकडनं? तू आता एक वाक्य युज केलंय ना, सांग ना ते. हम पैसा देना जाते निकालना जानते. मग काढून दाखव ना माझ्याकडनं कसं पैसे काढणार तू. काढून दाखव ना. तुमच्या घर तुमच्या आहे ना खिशात पैसे काढले, समजलं ना? काढून दाखव ना, मला बघायचे तू कसे पैसे काढणार काढून माझ्याकडनं. दाखवा ना. काय काढून दाखवा? माझ्याकडनं तू पैसे काढून दाखव. फक्त 1 रुपयाची पेमेंट काढून दाखव. चल, EMI सोडून दे, 1 रुपयाची पेमेंट काढून दाखव माझ्याकडनं. हम पैसा देना जानते हैं ना, तो लेना भी जानते हैं. तू पैसा लेके दिखा ना मेरे पास से. अगर तेरे को निकालने आता ना, पैसा लेके दिखा ना मेरे पास से तू. जब तक पैसा नहीं भरेगा ना, घड़ी घड़ी कॉल आता रहेगा. बिंदास कॉल करना, मेरे को कॉल का कोई दिक्कत ही नहीं है. बिंदास दिन में 1000 कॉल कर, 75 कॉल कर, 1000 कॉल कितना करना है उतना कॉल कर तू. हॅलो मिस्टर, सेटलमेंट नाही होणार. अनिल यादव, सेटलमेंट नाही होणार. पैसे भरायचे आताच्या आता. सेटलमेंट करायची तुझ्या एजन्सीमध्ये लायकी नाहीये सेटलमेंट करायची. लायकी बिकी नाही करायची. तुझ्या एजन्सीच्या गांडीत दम असेल ना सेटलमेंट करायची, मग माझ्याशी बोल. नाही तर होसाळी गेला मी 1 रुपयाची पेमेंट नाही करत, समजलं का? असं नाही बोलायचं. डिफॉल्टर, अरे डिफॉल्टर लोक सब पैसे भरने के औकात नहीं तुम लोग. अरे मी काय बोलतो, हम पैसा देना जानते हैं, निकालना भी जानते हैं. मग काढून दाखव ना. तू आता काय बोलला? If you are able to give the money, then we will definitely recover it. Then go ahead, काढून दाखव माझ्याकडनं पैसे. मला बघायचं तू पैसे कसे का काढतो माझ्याकडनं. काढ ना पैसे. तुझे मग जास्त बोलायचं नाही. हे पैसे काढ ना माझ्याकडनं. मला बघायचं रे भावा, तू कसे पैसे काढणार माझ्याकडनं. आवाज खाली ठेवायचा नाही. आवाज मी कशाला खाली ठेवू? आवाज तू खाली ठेव. मी कस्टमर आहे, कस्टमर. कस्टमर नाही तुम्ही, डिफॉल्टर कस्टमर आहे. डिफॉल्टर आहे, त्यामुळे तुमची एजन्सी चालली आहे. ज्या दिवशी डिफॉल्टर बंद होतील ना, त्या दिवशी तुमचा धंदा बंद होईल. समजलं का तुला? दल्ल्या हात घालून पैसे काढू, समजलं ना? पैसे नाही भरणार, हे नाही करणार, ते नाही करून दाखव ना. पैसे काढून दाखव ना रे, एजन्सीचे दल्ले. कसं पैसे काढणार तू माझ्याकडनं? काढणारे पैसे. काय झालं? काय झालं? मराठी संपली का तुझी आता? काय मराठी संपली का? हा यादव, जास्त बोलू नको, समजलं ना यादव? नाही, मराठी बोलता बोलता मध्ये मध्ये हिंदी कशाला बोलतो मग?
बोल ना मराठीमध्ये कुठल्या तरी एका लँग्वेज मध्येच बोल ना तू, एका लँग्वेज मध्येच तर राहा ना तू. आता मी इकडे हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड जे काय लँग्वेज पाहिजे त्या लँग्वेज मध्ये बोलेल मी. तू कुठल्या तरी एका हॅलो 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 विनोद राजपूत बोलताय ना? हा, तुम्ही कोण बोलताय? सर मी अक्षता बोलतेय कोकण बँकेच्या बिहाफ मधून. बोला. आवाज येतो ना तुम्हाला? हो येतो की. विनोद सर जी सर, हा जो कॉल आहे इंटरनल ट्रेनिंग आणि क्वालिटी पर्पज साठी रेकॉर्ड होत आहे. ते क्रेडिट कार्डचं तुमचं पेमेंट बाकी आहे सर. काय इश्यू आहे त्याची पेमेंट नाही झालं तुमचं? फंड इश्यू सर फंड इश्यू पण 10 महिने ऑलरेडी होऊन गेलेले आहेत सर. आता ऑलमोस्ट आता 1 वर्ष व्हायला येतं. पण म्हणजे बघा फंड इश्यू बोलतो तर मग तुम्ही सेटलमेंट वगैरे का नाही घेतली? म्हणजे त्याच्यामध्ये कसं तुम्हाला कमी मध्ये करून दिलं जाईल ना सर. पैसे नाही ना सेटलमेंट साठी. तर असं थोडं बोलून चालणार आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी बघा सर 3 लाखाची आउटस्टँडिंग यूज केलेली आहे बरोबर आहे. मग तुम्ही विचार करा ना काहीतरी बॅकअप असेल ना आपण हवं तर तुम्हाला 5 मध्ये करून देऊ ना सेटलमेंट. पैसेच नाही तर मग आता बोलून काय फायदा आहे? तर पैसेच नाही मग तुम्ही 11 महिने केलं का? हा परत प्रश्न येतो ना सर. 11 महिना असो की 12 महिने असो पैसे नाही आले ना माझ्याकडे. सर पैसे नाही म्हणजे काय मग वापरायच्या वेळेला तुम्ही विचार करायचा होता ना सर. कशाला विचार करू? विचार करू कशाला? मला वापरायला दिला मी वापरला. मला तर अजून द्या मी अजून मी वापरेल. तुम्ही तुमचे पर्सनली पैसे ठेवून दिलेले का बँकेमध्ये? मला ना अजून कार्ड द्या मी अजून मी वापरेल. मला जर बँक अजून 2-3 दिले ना मी अजून वापरणार. अजून कार्ड देण्यासाठी आहे ना पहिल्यांदा हे क्लिअर करावं लागतं त्यावेळी अजून कार्ड मिळतं. आपण फक्त घ्यायचं म्हणून फक्त वापरायचं नसतं सर. त्यासाठी आपण कॅपॅसिटी पण ठेवायची असते की आपण क्लिअर पण करू सर. 45 डेज मध्ये तुम्हाला क्लिअर करायचं होतं. तुम्ही क्लिअर केलं का सर? पैसे नाही तर कसं क्लिअर करू? पैसे म्हणजे सर पैसे म्हणजे काय तुम्हाला काय कळत नाही का? पैसे नाही म्हणजे काय असतं? कळतं ना सर तुम्हाला खूप कळतं ना. मग पेमेंट तुम्हाला कळतं का कस्टमर काय बोलतोय? सर ऐका ना तुम्ही काय बोलताय? काय ऐकू? तुम्हाला बोलतोय पैसे नाहीये तुम्ही बोलताय पैसे नाही म्हणजे कस्टमर हे बोलतायत की मी पैसे भरणार नाही. भरणारच नाही बस आहे का अजून कार्ड द्या मला मी वापरतो. बोलताय भरणार सर. ऐका ना काय भरणार बोलला आता तुम्ही डिनाय केलं सर. उलट उत्तर काय देताय? 1 रुपया नाही भरणार 1 रुपया. तुम्ही वापरणार काय 1 रुपया भरणार नाही सर? तुमच्या वडिलांची एफडी केलेली होती का सर? माझ्या वडिलांनी जर केली असती ना तुमची तेवढी लायकी नाही का तुम्ही मला फोन केला असतं? नाही ना सर आमची लायकी नाही. तुमची खूप चांगली माझी तर चांगलीच आहे. तुमची खूप कॅपॅसिटी आहे ना खूप आहे खूप. हा तेच तर सर म्हणून तर 3 लाखाची आउटस्टँडिंग ठेवली का पेंडिंग. तुमची कॅपॅसिटी आहे सर तिथे दिसून येते. ऐका ना या अकाउंट साठी मला कोणाशी बोलावं लागेल? कोणाचं बोलावं लागेल? तुम्ही ठरवा मी काय बोलू आता. नाही ना ऐका ना तुमची कॅपॅसिटी किती आहे ना ते आपण त्यांच्याकडून घेऊया सर. त्यांच्याकडून करून घेऊ ना. कोणाकडनं घेणार? आमची माहिती नाहीये तुम्हाला कॉल करायची पण तुमची कॅपॅसिटी आता आम्हाला पण कळेल ना सर. काय कशाची कॅपॅसिटी? ऐका ना तुम्ही काय बोलणार आमची लायकी नाही ना सर. नाही आहे ना लायकी तुमची. तेच तसं आमची लायकी नाहीये. तुम्ही 3 लाखाचं कार्ड वापरलं तर तुमची कॅपॅसिटी ही नाहीये की मी कार्ड क्लिअर करावं. नाही आहे ना माझी कॅपॅसिटी. नाही माझी कॅपॅसिटी. तुम्ही बोलता ना माझी लायकी नाहीये कॉल करायची. मला काय बघायची तुम्ही सांगा कोणाशी बोलू मी अकाउंट साठी? अच्छा कोणाशी? तुमच्या नोडल ऑफिसर आहे ना त्यांच्याशी बोलून घ्या. आता जेव्हा मी एस्केलेशन टाकेल ना तेव्हा बोला तुम्ही त्यांच्याशी. सर एक पैसे भरून द्या ना मग. नाही आता पैसे आहे ना कसं भरायचे कसं काढायचे ते नोडल ऑफिसर दाखवेल तुम्हाला. बरं तुम्ही धमकी देताय सर पैसे मागितला तर धमकी काय? मी तर डायरेक्ट रेकॉर्डिंग कॉलवर हे तुमचं डिस्कशन आहे ना सर. काय हे तर डिस्कशन करता तुम्ही. मीच रेकॉर्डिंग अपडेट करेल की बाबा कस्टमर कडून पैसे मागितले तर कस्टमर धमकी देतोय. अरे पण पैसे मागायचे पण पद्धतीने डीआरएच एंटर राहून मागायचे ना का? ही कुठली पद्धत आहे मागायची? तुम्ही शिकवताय पैसे भरण्यामध्ये इंटरेस्ट ठेवा ना. 12 महिने पैसे ओढ नका. पैसे समजा मी डिफॉल्ट केला मला नाही भरायचे मला पैसेच नाही भरायचे
मला समजा पैसे नाही भरायचे, माझी इच्छा नाहीये, माझं इंटेन्शन नाहीये, म्हणजे माझ्याशी एजंट असं बोलणार का? मग कशाला ज्ञान देताय? कशाला ज्ञान देताय मग? अरे ज्ञान काय, आता नोकरी खाऊन दाखवणार मी तुझी आहे ना, आता कोणच येतं बोलणारी. नोकरी खाऊन दाखवणार ऐका ना, तुम्ही तसं काय एमडी बसले तिथं ना नोकरी अरे एमडी काय, आता बघ मी टाकतो आता एस्केलेशन टाकतो, आता नंतर बघ मी याला काय करतो आता. पैसे मागितल्यानंतर कस्टमर धमकी देतोय. पैसे पद्धतीने मागायचे, आरबीआयचे गाईडलाईन राहून ना तुम्ही पैसे मागायचे, असं मनाने पैसे नाही मागायचे, समजले ना? मनाने आहे ना, तुमच्या बाप्पाने मला काय पैसे नाही दिले, ठीक आहे ना? पद्धतीने मागायचे. तुम्ही एक एम्प्लॉई आहात ना, त्या आरबीआयच्या गाईडलाईनच्या अंडर राहून आहे ना पैसे मागायचे, आणि त्यावेळेच बोलायचे, त्यावेळेस तुम्हाला अधिकार आहे, ठीक आहे ना? पुढे नाही बोलायचं. सीव्ही दिल्या तर रेकॉर्डिंग टाका. तुम्हाला कोणी अडवलंय का? टाकणारच आहे मी रेकॉर्डिंग, टाकणारच आहे. आता बघा ना, ऍक्शन नाही झालं ना, आता आरबीआय मध्ये टाकेल डायरेक्ट. हो सर, मला एक सांगा, पैसे कसे भरणार तुम्ही? पैसे नाही भरणार, 1 रुपया नाही भरणार. का नाही भरणार सर? आता डिस्प्यूट मध्ये जाईल मामला, जेव्हा तुमच्या आहे ना, तुमच्या टर्मिनेशन लेटर येईल ना, तेव्हा पैसे भरणार, नाही तर भरणारच नाही. पैसे मागते का सर? तुम्ही आणि तुमची आता ही कलिग आहे ना, तुमच्या टर्मिनेशन लेटर राहील ना, तेव्हा पैशाचा विचार करेल, त्याच्या आधी काही नाही करणार. सर मी काय बोलतो, सेक्शन 200 ची फायलिंग करायला सांगू का आमच्या मॅनेजरला? काय सेक्शन 200 ची फायलिंग करायला सांगू का? रेकॉर्डिंग पाठवतो तुमची. काय करायचं? सेक्शन काय करायचं? सेक्शन 200 सर. सेक्शन 200 काय? सेक्शन 420 टाका, सेक्शन 316, 318, सेक्शन 25, सेक्शन 318 टाका तिकडं. सर्च करून बघा ना सेक्शन 200 काय असतं ते. टाका ना सेक्शन टाका ना, तुम्हाला काय टाकायचं? मला काय विचारून टाकणार का तुम्ही? नाही, मला काय विचारून टाकणार का? कशाला करताय? पैसे भरण्यामध्ये इंटरेस्ट ठेवा ना. अरे पैसे काय, आता तुम्ही सेक्शन वर आले ना, आता सेक्शन दाखवतो मला कुठले सेक्शन टाकायचं. मला एक सांगा, तुम्ही कुठे घरी आहेत का सर? अरे घरी काय, आता घरी बाहेर सगळं दाखवलं, आता एक फक्त एस्केलेशन टाकू दे मला, नंतर सगळं दाखवतो मी. कंपनीमध्ये अवेलेबल आहे? हा, कंपनीमध्ये अवेलेबल आहे. आता बोलणारच नाही पुढे मी, कुठं नाही. आता एस्केलेशन टाकेल, तुमच्या टर्मिनेशन लेटर येईल ना, जेव्हा या अकाउंटवर डीएनडी लागेल तेव्हा. खूप ऐकलं तुमच्या एवढं ज्ञान देण्यापेक्षा माझ्यापासून खूप ऐकलं. पैसे भरण्याचे इंटेन्शन नाही ना, आपण विजिट करूया तुमच्याकडे. कुठं आहात तुम्ही आता, मला तेवढं सांगा ना. बाकी अरे विजिट करायचे काय ना, विजिट करायला काय तुम्हाला काय धमकी देताय का तुम्ही विजिटची? काय लावायचं? मला काय धमकी देताय तुम्ही विजिटची? चौकशी करायची कुठे तिथं ऑफिस? मला तुम्ही विजिटची काय धमकी देताय का? पैसे भरायचं इंटेन्शन नाही, डिफॉल्ट बनताय आणि वरना घ्या एवढे ज्ञान देताय. अरे ज्ञान काय? अरे मला तर इंटेन्शन नाहीये, पैसे नाही भरायचे किंवा माझी काय प्रॉब्लेम आहे भरायचे. तुम्हाला तेवढंच बोलायचं, त्याच्या पुढे नाही बोलायचं. तुम्हाला काय डीआरच्या अंडर राहून बोलायचं, तेवढंच बोलायचं, त्याच्या पुढे नाही. पैसे मागितले ना, बाकीचं ज्ञान पैसे मागितलं पण एकदम आहे ना पद्धतीने मागायचे, बरोबर फॉर्मॅटने मागायचं. तुमच्या खिशातून काढून घेतले पैसे, तुम्हाला पद्धतीने पैसे मागितले ना, तुम्ही काय बोलताय? पैसे नाही मागायचे. अरे तुमची औकात बी नाही, माझ्या खिशात हात घालू शकता तुम्ही. ऐका ना समजले का? समजून घेण्याचा ना तुमच्याकडे. ऐका ना, मानसिक संतुलन तुमचा खराब झालाय. समजून मला तर वाटतं ना तुमचं झालेलं, तुमचं आहे ना संतुलन झालेलं एकदम खराब. तुम्ही आहे ना हे सगळं विसरून गेले, तुम्ही सगळं विसरून गेले की आम्ही एक डीआरएच्या अंडर मध्ये आहात, आम्ही एक आरबीआयच्या अंडर मध्ये आहात, तुम्ही सगळं विसरून गेले. तुम्हाला माहित नाही की कस्टमरशी कसं बोलायचं, कसं पैसे मागायचं. तुम्हाला आहे ना फक्त हे एवढं माहित आहे, कस्टमरला सेक्शन दाखवायचं. सर ऐका ना सर, अहमद रिक्वेस्ट आहे विरोध आहे. मला बँकेचे पैसे काम करा ना तुम्ही, काय आता तो 200 सेक्शन टाका ना, जाऊन तुम्ही सेक्शन 200 टाका. देण्याचं इंटेन्शन नाही ना बाबा. अरे जावा ना, आता तुम्ही बोलले होते ना सेक्शन 200 टाकू का, जावा ना. देऊ शकतात. हा तुझा इंटेन्शन म्हणलेला, तू काय ज्ञान देतोय रे मगापासून? अरे तू मला काय देतोय, तुझी काय लायकी आहे, तू काय माझ्याकडनं पैसे मागतोय रे? तुला काय करायचं? 2% दल्ले, तू काय माझ्याकडनं पैसे घेणार? तुझी लायकी भिकारीची, पैसे भरायची नाही. माझी लायकी आहे ना, ती नाही आहे ती तुझी पैसे. तू भिकारी आहे 2%चा, दुसरी काय लायकी तुझी? रेकॉर्डिंग कॉलवरती तुझी जर लायकी असेल ना, तुझ्या एजन्सीचं नाव सांग बरं. काय नाव आहे तुझ्या एजन्सीचं? एजन्सीचं नाव म्हणजे काय? एजन्सीचं नाव सांग ना. एजन्सीच्या नावावरती पैसे घेतलेले. अरे मग कशाला फोन केला? मग कोण आहे रे तू?
कोण आहे तू? बनण्यामध्ये इंटरेस्ट ठेव ना मग. कोण आहे? कोण आहे तू? हा? कोण चोर आहे का तू? घेऊन चोर आहे, फ्रॉड आहे, कोण आहे तू? घेऊन येतोय ना, पैसे भर ना. अरे चोर आहे, फ्रॉड आहे, कोण आहे तू? कोण आहे रे तू? हा? कशाचे पैसे मागतोय रे? कशाचे पैसे मागतोय तू? घे जरा मग. सांगतो तुला कशाचे काय पैसे रे? मागतो. तुला माहिती नाही का? सांग तुझी आयडी सांग बरं. कुठला एम्प्लॉयर बघू बरं, आयडी सांग तुझी. मध्ये 12 महिने का झोपा काढ होता का? अरे 12 महिने ना तुझी गाण मारत होतो मी लावड्या. हा वा वा रेकॉर्डिंग करत होते. चांगली गोष्ट करतोयस. अरे तुझे गांडीत टाक रेकॉर्डिंग आहे ना, तुझे गांडीत आहे ना, भोंगळे करून तुझे गांडीत टाक. हा हा पाठवली रेकॉर्डिंग तुला. पाठव ना. कुठं पाडायचं तुला? तुला अजून देऊ का रेकॉर्डिंग? किती पाहिजे तुला? पैसे भरायचे. तुला रेकॉर्डिंग किती देऊ का अजून? सांग तुला किती देऊ रेकॉर्डिंग? पैसे भरायची लायकी ठेव. यायचे ज्ञान मला शिकवतोय. एजन्सीचं नाव सांग ना, जर लायकी असेल तर तुझी. वापरले पैसे असेल तर ज्ञान देऊ. तुझ्या गांडीत टाक पैसे लावड्या. बापाला सांगायची एखादी एफडी कर 5 लाखाची आणि ती वापर. ती कसे वापरायचे पैसे? लोकांचे पैसे वापरताना वरना एवढा मोठा मोठा हुशारा मारतो. लावड्या तुला दाखवतो ना, आता एस्केलेशन टाकेल ना, तुला दाखवतो मी पैसे कुठं वापरायचे, कसं वापरायचे. रिवट द्यायला. आणि तुझी जर अवकाश असेल ना काय काय तुझी जर अवकाश असेल ना, एजन्सीचं नाव सांग. ज्ञान शोधवते आता आहे ना, असं फ्रॉड म्हणून नको बोलू. तुझ्या बाबाची काय ना फ्रॉड म्हणून बोलू. तुझ्या आईच्या कुठच्या भ्यांच्या लावड्या उलटी डळे कोण घेऊ? देतोय. अवकाश नाही आलोय का पैसे गेला. तुझ्या आईची घाण, तुझ्या आईच्या पुच्छा, तुझ्या आईच्या भोकात टाकू पैसे लावड्या. हे घरी आहे तुझ्या आईच्या पुच्छा. आयडी घेऊन घरी आहे तू. प्रकाश सिंग राजपूत सगळ्यांना ठोकायला चालू करतो. बाप पण बरोबर लाईनवर. अरे तू घरी आहे तुझ्या आईच्या पुच्छा. कोण शिव्या ऐकायला समजलं का? अरे माझ्या तू शिव्या खायलाच बसलो तिकडं. तू शिव्या खायलाच बसलो तिकडं. अरे तुझी लायकी बघ पहिले, तुझी लायकी बघ. भिकारी 2% भिकारी काय 15-20 हजारात काम करणार भिकारी. मला लायकी दाखवतोय. हा 200 स्क्वेअर फूट मध्ये बसलोय एजन्सी घेऊन आणि मला दाखवतोय. कुठे तुझ्या टीएल कुठे? मॅनेजर वगैरे एवढा बोलतो तुझ्या कुठे? तुझे टीएल कुठे? त्याच्या गांडीत आरटीपी टाकतो भरून. तुझ्या घरचा ऍड्रेस काढा. कुठे आहे? फक्त बागोली आहे इकडे बागोली ते. तूच आहे. तू स्वतः आहे. तू स्वतः आहे. तूच आहे. हा तूच आहे. तुला सांगतोय मी. तरी चालेल. तूच आहे. ये घरी. अरे आता पर्सनली आहे तू. आता लोन गेला खड्ड्यात. तू हे पर्सनली आता तुझ्या इच्छा कुठच्या दाखवतो तुला. येत घरी. अरे घरच्या काय तुला देतो ना ऍड्रेस. हे इकडे लोगामध्ये आहे तुझ्या इच्छा काय. पैसे लायकी नाही तुझी. अरे माझी लायकी काय करायची? माझी लायकी बघून काय तुझी बहिणीला द्यायचं का मला? माझी लायकी बघून काय तुझी बहीण द्यायची का मला? जेवढे अल्टरनेट नंबर सगळं रेकॉर्डिंग फॉरवर्ड करा. तुझ्या बहिणीचं लग्न करायचे का अल्टरनेट नंबरवर? तुझ्या बहिणीला घे ना आणि पाठव. तुझी बहिणीचं लग्न करायचे का अल्टरनेट नंबरवर? एखादा पोरा जर पसंत पडला ना देऊन टाक तुझी बहिणीला तिकडं. तू आता ज्या गोष्टी केल्या रेकॉर्डिंग या 2% औकादाने आला आणि मला ज्ञान द्यायला. काय 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 माझ्या अवकाश दाखवतो तुला सांगतोय. दुसऱ्या फाईलवर काम कर. इकडे 1 रुपया भेटणार नाही. दुसरी फाईल आहे ना त्याच्यावर काम कर. आरटीपी टाकून पुढे जाऊ द्यायला. ठीक आहे. ज्ञान नको तुम्हाला. तुझ्याकडे ठेवा ज्ञान. तुझ्या मॅनेजर असेल ना त्याला पण घे लाईनवर. तुला दाखवतो मी कसं डीआर आणि कसं सगळं आरबीआय वगैरे कसं दाखवतो मी तुला. नाही तू ज्ञान शोधवतेस ना त्याच्यानं समजते. समजला का? तुझी लायकी आहे ना. तुझी लायकी तुझ्या तर आहे ना आरबीआयच्या लट्ट गेला पाहिजे तुझ्या गांडीत. मोठा वाला लट्ट आहे ना. हेलो. हाँ बोलिए सर. बोलिए मैडम. क्या सर पेमेंट नहीं करना है क्या? नहीं. अच्छा क्यों? पैसे नाही. हाँ पैसे नाही मॅडम. पैसे नाही आहेत का? हो. मग एवढ्या दिवसापासून काय करत होते सर? तुमच्याशी बोलत होतो ना मॅडम. काय बोलत होते? तुमचा कॉल आला की मी उचलून तुम्हाला बोलायचं. तुमच्याशी प्रेमाने बोलायचं मी जे काय असायचं ते. अच्छा मग ते हो. पैशांचं काय झालं? पैशांचं काय झालं? पैसे नाहीत ना माझ्याकडे भरायला मॅडम. मला 6 महिने लागतील अजून. किती महिने लागतील? 6 महिने कमीत कमी. 6 महिने लागतील का?
काय वाटत नाही का लाज वाटत नाही का लाज? हा, पैसे खाऊ बसलाय आणि दात काढतोय बेशरम सारखे, लाज वाटत नाही? हा, 10 महिने लागतील बोलतो पेमेंट करायला. हा? मला वाटतं ना तुझ्या डोक्यावर ना परिणाम मला झालाय, थोडं पण समजलं लाज ना? नाही वाटत. मला लय मजा येते तुम्हा लोकांना चिडवायला. हा, अरे मग जेव्हा लोन तुम्ही कशाला लोक खाल्लं? लोन जेव्हा का तुम्ही खाल्लंस लोक मग? हैराण लोन का होतात घेऊन ना बसलाय? मॅडम, लोन का लय घेऊन मजा बसलास मग येते. बेशर्मासारखा? हा, लोन का घेऊन बसलास? तुला माहितीये तुझी कॅपॅसिटी नाहीये, तू नाही भरू शकत तर बेशरम म्हणून माझी खातोय. कॅपॅसिटी बघायचं तुला? मग दाखव भरून दाखव ना. नाही, पैसे भरून नाही पैसे भरून- दाखवणार. मग 1 कशी रुपयाची दाखवणार आहे? पेमेंट नाही करत. 1 रुपयाची पेमेंट 10 वर्ष नाही करत मी. ऐक ना, 10 वर्ष तेव्हा तुला हा, दिसेल माझी घरची लायकी कंपनी काय आहे. 10 वर्ष. अच्छा, अरे तुम्ही फ्रॉड लोक आहे, समजलं ना? फ्रॉड लोक तुम्ही, तुम्हाला तेवढंच समजलं. येतं. मग बिनकामाचं मला कशाला पैसे फ्रॉड भरायचे. केस वर्क एवढं मेहनत करते? तुला माहिती आहे इकडनं 1 रुपयाची पेमेंट नाही भेटणार. अरे मग कशाला मला मग एक सांग, बिनकामाचे मग तू प्रयत्न घेतले का? करते? अरे तू घेतलेस का? मला बुडवण्यासाठी ते सांग. घेतलेलं, पैसे बुडवण्यासाठी घेतलेलं, बुडवल्या पैशांना. अच्छा, हो. किती जणांचे असे खाऊन बसलाय? जास्त नाही, 15-20 बँकेच्या घेतलंय, जास्त नाही घेतलंय मी. हा, अरे तेच हो. तर, तू फ्रॉड आहे, समजलं ना? जास्त तुला पैसे पण नाही तेवढंच घेतले, येतं. फक्त 2-3 कोटी घेतलं, जास्त घेतलं पण नाही मॅडम. हा, अरे हो. मोठ्या वार्ता ऐक, मोठ्या वार्ता नको फेकू, समजलं ना? समजलं ना? मोठ्या गोष्टी करू नकोस. अरे कशाला तुला नाही थोबड करू? बघून पण तुला 1 रुपया कोण देणार ना? माझ्या कंपनीने तुला तेवढं तरी दिलं आणि बोलतोय मी फ्रॉड करून बसलाय. कोणत्या कंपनी मधून बोलते तू? ते तर समजलं ना? सांग. राक्षस सारखा हसू नकोस. रावण आहे तुझा मी चेहरा मॅडम. अरे काय परत मी बोल. रावण आहे, रावण. हा, अरे 1 सांगत रुपयाचे नाहीस तू, पैसे नाही समजलंस मिळत ना? कोणाला. हा, कशाला हा. फक्त खाऊन बसायला घेतलेस का? हा, ते रावणने पण पैसे लोकांचं लय खाऊन बसलं होतं. मी पण खाऊन बसलाय मॅडम. अच्छा, मग तेच ना, ते करता तुम्ही लोक, समजलं ना? पैसे भरायला तर होत नाही, फक्त इकडनं लय तिकडनं लोन मजा खाऊन येते बसायचं. मॅडम तसं करायला. ऐक एकदा ना. करून बघा तुम्ही. अच्छा, अरे असे काम आम्हाला येत नाही, समजलं ना? अरे, पाप घेऊन करून बसत नाही, तरी आम्ही असे बघ. पाप करून बसत नाही, समजलं ना? मी काय बोलतो मॅडम, माझे पाया पडून घ्या तुम्ही लोक. हा, अजून तू मोठा देव लागून आलायस ना तुझ्या मी पाया आहे पडायला. देव मॅडम. माझ्यामुळे हा. एजन्सी चालू आहे. अच्छा, एजन्सी तुझ्यामुळे हो. चालू आहे का? का तू ज्या कोण दिवशी आहेस माझ्या त्याचा? आमच्या तू कोण आहेस डिफॉल्टर आहे त्याचा? मॅडम, मी डिफॉल्टर. हा, ज्या लाज दिवशी वाटू दे मॅडम हे जरा, डिफॉल्टर लाज. लोक बंद होतील ना, पेमेंट करायला स्टार्ट करतील ना, सर्व एजन्सी बंद होऊन जातील. अच्छा, अजून काय? त्यामुळे तुम्हा लोकांना ना आमच्या अजून पाया काय? पडायला अजून पाहिजे. काय? अरे जा, निघ रे, निघ तिकडे, पैसे भरून दे, समजलं ना? आला मोठा. मी देव आहे, तथाच तू मॅडम, तथाच तू. हा, अरे पाप आहे तू, पाप, समजलं ना? पापी आहेस तू. पैसे भरून दे हिसाबात. नाही भरत पैसे मी. मोठ्या वार्ता करतोय, एवढं लोन घेऊन खाल्लंय, एवढं लोन घेऊन मजा खाल्लंय. येते मॅडम, हा? लोन घेऊन हा. खाऊन बसायला ना लय मजा येते. तेच ना, अरे तुमच्यासारख्या मुलांना बिचारे तुमच्याशी जे लग्न करतात ना, त्यांचं पण असंच होतं, कळलं ना? ती पण डिफॉल्टर आहे, माझी बायको पण डिफॉल्टर आहे. हा, माहितीये, कळालं ते. तुझ्या बायकोला कॉल लावला ना तेव्हाच कळालं, समजलं ना? तुझी बायको पण तशीच आहे, समजलं ना? 10 लोकांखाली झोपणारी आहे तुझी बायको पण, समजलंस ना? हा, कळतंय तुमच्यावरनं कळतंय. हे कोण भिकारी साला?